यशोदा काय झालं आरडायला? अगोदर सोमवती आहे, मग आपण गंगेच्या आंघोळीला जाऊ ना. सगळ्यांनी आपापल्या नवऱ्याला तयार केलं. आणि दुसऱ्या दिवशी आंघोळीला आता ही गोकुळातून दिंडी कुठे निघाली? बोलत राहा. यमुनेवर स्नानाला निघाली. आता नंद हे गोकुळाचे राजे आहेत. आता मला सांगा, राजाची गाडी पुढे असते का माग असते? नाही, चुकतंय. हा, कल्पना करा, नरेंद्र मोदी आज आलेच इथं. येतील का नाही मला माहित नाही, पण आलेच. तर त्यांची गाडी पुढे असेल का माग असेल का मधात असेल? मधोमध असेल. नंदाची गाडी मधोमध आहे. पुढे काही बैलगाड्या आहेत, पाठीमागे काही बैलगाड्या आहेत. भगवान कृष्णाच्या गाडीच्या पाठीमाग एक म्हातारी गोपिका आहे, जिच्या तोंडात दात नाही, मान अशी हलायला लागलेली, असे मिचमिच त्या नजरेची. म्हणजे तिचं हडपसरला जाऊन डोळ्याचं ऑपरेशन झालेलं. लय जातात हडपसरला, मोहम्मदवाडी कॅम्प मधून नंबर लागला आणि देसाई हॉस्पिटलला जाऊन डोळ्याचं ऑपरेशन करून आलेली. कसं तरी मिचमिच दिसायला लागलेलं. आणि त्या म्हातारीच्या मनात आलं, काय मेली करते माझी गाडी, कोणीच नाही, मी एकटीच. एकटीच. काय पुढची गाडी भाग्यवाने. आता माणसं मोजा, पुढच्या गाडीत किती आहेत? नंद एक, गोपाळ नंद एक, सुनंदा आत्या दोन, बळराम दादा तीन, रोहिणी, यशोदा आणि कृष्ण सहा. पुढच्या गाडीत 6 माणसं आणि करंटीच्या गाडीत एकच माणूस. त्याच्यातला कृष्ण जर माझ्या शेजारी येऊन बसला तर काय बिघडल का? असं कोणाच्या मनात आलं? त्या म्हातारीच्या मनात आलं. बघा किती लालित या चरित्रात. त्या म्हातारीच्या मनात आलं. भगवान म्हणले तिच्याकडे तर जायचंय, पण काहीतरी निमित्त करून जावं, सरळ तर जाता यायचं नाही. भगवान यशोदेच्या मांडीवर बसले. म्हणजे मैया बोल लल्ला, तुझे एक सवाल पूछू. अरे लल्ला एक क्यों पूछता है, 10 पूछ ले. म्हणजे आई तुला नातीगोती कळतात का ग? गोपाळ, तुला नातीगोती कळतात का? मी सांगतो ते नातं सांगायचा पटपट. वडिलाचा भाऊ, वडिलाची बहीण, वडिलाचे वडील, वडिलाची आई, आईचा भाऊ, आईची बहीण, आईची आई, आईचे मालक. वडील ह्या कळतात तुम्हाला? नातं हुशार माणसं तुम्ही, काय अडचण नाही. नाही माझं चुकलं, त्याला आईचे हजबंड म्हणायला पाहिजे होतं. मालक म्हणून मी चूक केलेली आहे. हजबंड किंवा मिस्टर आहे ना, आईचे मिस्टर. नाते होती मैया का ग तुझं माझं नातं? अरे कृष्ण हे काय विचारण्यासारखं झालं का रे? अरे मी तुझी आई, तू माझा मुलगा. म्हणे आई मैया माझं बाबाचं काय नातं ग? अरे ते तुझे वडील, तू त्यांचा मुलगा. म्हणे आई तुझं बाबाचं काय नातं ग? तुझे आगाव व्हायला सांगावं. काही विचारतो तू, 10 म्हणजे 3रा प्रश्न आहे, सांग काय? अरे ते माझे पती आहेत आणि मी त्यांची बायको आहे. असं आई जी पुढची बैलगाडी आहे, तो माणूस आणि बाई आहे, त्या दोघांचं काय नातं आहे ग? अरे तो पुरुष आहे, तो पती आहे, त्याची बायको आहे. असं त्याच्या पुढच्या गाडीत कसं आहे ग? अरे तसंच कृष्ण म्हणजे आई सगळ्याच पुरुषांना बायका असतात का ग? हो बंडाता त्या उमेश बसारखी वेडे सोडली. वेडे म्हणू का शहाणे म्हणू? बोला की शहाणे. तुम्ही वेडेपणा का केला मला हे विचारायचं. परत गेले हो वनी न चले आता काय असं चालत. मुद्दा सांगतो आई सगळ्यात पुरुषांना बायको असते का ग? लई गोड चरित्र देवाचं खूप छान आहे. यशोदामध्ये हा लल्ला सगळ्यात पुरुषांना बायको असते. मग आई सगळ्यात पुरुषांना बायको असते, मग माझी बायको कुठे? तीच बरं कृष्ण म्हणतो यशोदेला माझी बायको कुठे? लल्ला उम्र तेरी छोटी है, नियत तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरे प्यार. अरे कृष्णा तू अजून लहान आहे. कृष्णा तू लहान आहे, थोडा मोठा हो. मोठं झाल्यावर लग्न जमणार नाही. आज आता इथंच मला बायको पाहिजे असं कृष्ण म्हणाला. कृष्णाच आहे का? जमलं. चौघे दोरडा पडला.
आता यशोदामध्ये काय हट्ट, लोणी मागितलं तर दिलं असतं, एखादं खेळणं मागितलं असतं तर दिलं असतं, याला बायको म्हणून द्यायची. कृष्ण लागला रडायला. पुढच्या बैलगाडीतली एक गोपी बोलली, ए यशोदे काय झालं त्याला रडायला? बघा ना काही हट्ट धरतं, म्हणतो बायको कुठे आहे, त्याला बायको कुठून देऊ? अगं यशोदे तुला लेकरू झाले उशिरा, आणि तुला लेकरू उशिरा झाल्यामुळे लेकराची समजूत काढायची अक्कल नाही. म्हणजे अगं एवढ्या बसलेल्या आहेत, कोणती एक भीतीच भर लेकरू नाही, तू कोणती शेजारी बसवायचं म्हणायचं बायको आहे, पुढे मी काढलं. बघा इंटरफेअर नो, पसंतीनं पाहिजे, कोणती बी नाही, आपल्या पसंतीनं. मग असं मैदान पाहिलं आणि अशा गोल बैलगाड्या लावल्या आणि सगळ्या गोकुळातल्या गोपिका अशा गोल बसल्या. ती म्हातारी ध्यानात आहे का तुमच्याकडे? ती ध्यानात ठेवा बरं, ती लय महत्वाची. ती म्हातारी बी आपली मान हालू, तिला वाटलं पंगतच बसली. काय बाय ना करत नसती, मला लाईन दिसली लागल्या, ते वारीच्या वाट्यानं लाईन दिसली लागल्या दोन बाया, आणि पुढे गेल्या बोर्ड होता दाढी कटिंग फ्री. तिला वाटलं आता गुडदाणीच वाटायला. सगळ्या बसल्या, म्हातारी बी आपली मान हलवत हलवत त्या लाईनला बसली. यशोदेनं कृष्णाला कडावर घेतलं. कृष्णा हिचं नाव विशाखा पाहिजे, हिचं नाकले मोठे. कृष्णा हिचं नाव मित्रविंदा पाहिजे काही बायको, हिचे दातले पुढे आहेत म्हणला. कृष्णा हिचं नाव शांताबाई. होत त्याला मी करू काय म्हणे, अशी नखरा करणारी चक्रा मारणारी नको आपल्याला. आणि सगळीकडे ती म्हातारी ध्यानात आहे का तुमच्या? ती ध्यानात ठेवा, हे महत्वाची. आणि सगळीकडे पाहत पाहत त्या म्हातारी जवळ यशोदा. यशोदा म्हणते कृष्णा ही भगवान म्हणला बायको असावी तर अशी. यशोदा बया 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 पोराचा आखरीतच आहे म्हणजे. कृष्णा अशी म्हातारी कुठं बायको असते का रे? ते नाही म्हणे, माझ्या रूपाला जोडा गोकुळात एवढाच आहे. एवढाच कस काय? अरे त्याच्यातून तुझ्यात काय सारखं मग तुला जोडा वाटला? बघ नाही म्हणे, माझ्या तोंडात जात नाही तर तिच्या तोंडात जात नाही मला हेच माहिती. आणि भगवान तिच्या शेजारी जाऊन बसला, लीला संपली. ह्याच्यातला भाव पहा दादा, ह्याच्यातला भाव पहा. खरं सांगा, एका म्हातारीच्या मनात आलं तर कृष्ण तिच्या शेजारी जाऊन बसला. किती लालित्य देवाच्या चरित्रात. खरं सांगा, खोटं नाही बोलत. मी आता एक कथा सांगितली, कशी वाटली? अंतकरणाला आनंदाचा हिलकावा दिला का नाही? मग देवाचं हे ललित चरित्र आहे, ललित चरित्र. मला अजून याच्यातून अजून एक भाव सांगायचा आहे, 2च मिनिटात सांगतो, ऐका. म्हणजे 2 मिनिटात सांगतो ना, 8 तासच घेतो आपण. ऐका. शरीरानं सुंदर खूप होत्या तिथे, ऐका बरं. शरीरानं सुंदर खूप होत्या, बऱ्याच होत्या. पण कृष्णानं शरीरानं सुंदर होत्या त्या डावलल्या, आणि जी मनानं सुंदर आहे तिला स्वीकारलं. ध्यानात ठेवा, शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या मनाचं सौंदर्य कसं वाढेल हे पहा. देवाच्या प्रत्येक चरित्रात हे शिकायला भेटतं, म्हणून चरित्र ऐका. हे झालं देवाचं ललित चरित्र. आता अद्भुत झालं, ललित झालं. आता उभय चरित्र. काही बाबतीत लालित्य, काही बाबतीत अद्भुतता. हे आपण समारोपात पाहू काल्याच्या प्रसंगात. ये दसे चरित्र केले, आयशे आयशे केले, काय केले? रांगताना काय केले, गोधने राखताना काही केले. देवाने या दशेमध्ये असं ललित चरित्र केलं, अद्भुत चरित्र केलं. आणि महाराज एक विचारायचे आता, काय देवानं रांगताना म्हणतात चोऱ्या केल्या, मग रांगत रंगनी चोरे असं ऐकलंय की भगवंतानं रांगताना चोऱ्या केल्या म्हणे. मग केल्या. भगवंतानं गोधनी राखताना गोपिकाची छेड काढली म्हणून. मग काढली तर कितीतरी गवळणी येते. भगवंता आपल्या अभंगात आपल्याकडे की भगवंतानं गोकुळात जाताना काय
गोरस घेऊन साथे निघाल्या गवळण, तव ते कृष्णाची करणी काय करीत येते. काय आधी दान माझे सारा मग चाला पंथे, मग पंथानं चाला. महाराज गोपिकांची छेड काढली, त्या गोपिकाने विनंती सुद्धा केली. सांगते काना तुला याच घडीला, सांगते कृष्णा तुला याच घडीला, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाई गवळण कोणाची? ही गवळण बबन भोगेची, ही काय ज्ञानोबा भोगाची नाही. मग का हो, धर्मात्मा म्हणून जन्माला येतो, धर्ममूर्ती म्हणून जन्माला येतो. मग देव चोऱ्या कसा करतो? कृष्णाने व्यभिचारी, ब्रह्माने चोरी करी, कृष्णाने देव आणि व्यभिचारी हेही परी दाखवली. का दाखवली? मग देवानं चरित्र कधी केलं कळालं. मग हे देवाच्या चरित्रातला आक्षेप मिटण्याकरता आपल्याला एक पाहावं लागेल, देवानं चरित्र कसं केलं, आणि ते दुसऱ्या चरणात आहे. म्हणून एक संप्रदाय सध्या महाराष्ट्रात, त्याचं नाव नाही मी घेत, ते आक्षेप करतात कृष्ण व्यभिचार करतो, कृष्ण चोऱ्या करतो. मग तो कशाचा आला देव? म्हणजे आजही त्याच्या चरित्राला आक्षेप घेणारी माणसं आहेत. त्याचं उत्तर इथे आहे. कसं उत्तर आहे? रांगला गोधने राखताना चरित्र केलं, पण महाराज म्हणतात हे सोंग होतं. म्हणजे कसं केलं? सोंग धरून केलं. आता त्याची संगती खूप विस्ताराने आपल्याला लावता येईल, पण मी थोडक्यात लावणार आहे. पुढे ही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले म्हणजे देवानं सोंग केलं. धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. आणि सोंगातलं काही खरं नसतं. देवानं सगळं केलं, सोंगाने केलं. आणि सोंगातलं काय खरं असतं? काही नाही. मी लहान होतो बरं. तू कितवीला रे? 6वीला. ह्याच्यापेक्षा लहान 5वीला कोण? हा याच्या एवढं होतं. त्याला कलर बंधू बी आपला काय अडचण नाही. त्याच्या एवढं होतं मी 5वीला. आणि आमच्या गावात नाटक कंपनी आली गंभीर महाराज. नाटक होतं द्रौपदी वस्त्रहरण.
काय द्रौपदीचा पाठ मारा त्या कोण होता काय माहित, गडी होता का बाई मला माहित नाही, पण काय केला माझ्या अंतकरणात श्रद्धा निर्माण झाली आणि तेव्हा महाभारत चालूच होतं. माझी इच्छा झाली या द्रौपदीच्या दर्शनाला जावं. कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपल्यानंतर द्रौपदीच्या दर्शनाला मी पडद्याच्या मागे गेलो तर द्रौपदी बिड्या ओढू लागली. मग माझ्या लक्षात आलं सोंगातलं काही खरं नसतं आबा, सोंगातलं काहीच खरं नसतं. महाराज सोंगे छंदे काही आणि देव जोडे ऐसे नाही. चला हे सोंग भगवंत म्हणजे पुढे बोध करणे आहे. पण आता रागायचं गोदने राखायचं सोंग सारलं आणि भगवान गेले पुढे. पण आता एकच प्रश्न शिल्लक राहिला, कधी केलं? गोदने राखता राखता केलं. कसं केलं? सोंग धरून केलं. अहो सगळं झालं पण सोंग का केलं? अभंगाचं शेवटचं करता केलं. धर्म शब्दाचा एकाच वाक्यात अर्थ सांगतो, जे ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळणं धर्म आहे. म्हणून चोरी तर काय, गोपाळांच्या हक्काचं गोपाळाला मिळून दिलं धर्म आहे. आणि गोपिकेचा अधिकार होता तेवढ्या करताच त्या जन्माला आल्या होत्या, ऋषीरूपा होत्या, श्रुतीरूपा होत्या आणि त्याच्या करताच आल्या होत्या, तर ते त्यांना दिला हा काय आहे? धर्म आहे. तो का म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. नारायणाने अवतार केला. देवा मला अजून 10 मिनिटं तुमचं चरित्र गायचंय, पण ते चरित्र गाण्याकरता माझी वाणी तुझे वन्य गुणनाम ऐसी दे प्रेम काही कळा. एकदा देवाचं भजन करू, राहिलेल्या 5-10 मिनिटात देवाचं चरित्र थोडक्यात गाऊन सेवेला पूर्णविराम देऊ. विडोबार जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्ण्य गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. देवाचं चरित्र अत्यंत मधुर आहे, ते गाण्याचा विधी आहे.
तो विधी आपल्याला पार पाडायचा आहे. वसुदेव देवकीच्या पोटी भगवंताच्या जन्म कंसाच्या कारागृहामध्ये झालेला आहे. भगवंताच्या कारागृहात जन्म झाल्यानंतर भगवंताचं ते कोणत्या स्वरूपाने वसुदेवाने मिठी मारलेली. वसुदेवाने मिठी मारली. देवकीने सांगितलं सोडा सोडा मिठीला मला माझ्या गजेटी जणी कंसाचे कडेल माझ्या बाळाचे मारे. भगवंतानं लगेच नंदाने विचारलेलं आहे आता याला लपायचं कुठं. लगेच भगवंतानं सांगितलं नंदाच्या घराला माझं ने गोकुळाला. इथं पहिला अध्याय संपला. आता दुसऱ्या अध्यायाची कथा अशी आहे. भगवंताला उचलल्याबरोबर सगळे बंधनं पायातले गळून गेलेली आहेत. रक्षपाळ झोपलेले दार तारखन उघडलेले आहेत. भगवान निघालेले आहेत. वसुदेव निघालेले आहेत. यमुनेला पूर चढलेला आहे. त्याला अंतर लावलेला आहे. पूर ओसरलेला आहे. पूर ओसरल्यानंतर तिथं देवाला ठेवलेले मायला घेऊन आलेले आहेत. इथं दुसरा अध्याय संपला. आता तिसऱ्या अध्यायाची रसाळ कथा अशी आहे. ती रडे माया क्रियाकांत माया रडायला लागलेली कंस आलेला आहे. मारण्याकरता तिला उचललेलं आहे. घरघर फिरवले. ती हातातली निष्ठून गेलेली आहे. आणि ती मोठ्यानं म्हणली मी हातात याला का मायावती आहे का मी माया आहे. तुझं लागी उपजला मजा आधी अशी आज्ञा दिलेली. तर तिसरा अध्याय संपला. आता चौथ्या अध्यायाची रसाळ कथा अशी. मग तो साधुवाणी भगवंताचा जन्म आता गोकुळामध्ये झाला. गोकुळे आनंद प्रगटले सुख निर्भरते लोक घरोघरी. गोकुळात मोठा उत्कर्ष झाला. उत्कर्ष त्यांनी बुडिया तोरणे करते कथा गाते गाणे असा व्यक्त केला. भगवंताचा जन्मोत्सव झाला. जन्मोत्सव झाला. भगवान हळूहळू राबू लागले. अनेक लीला केल्या. वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळ कमी आहे म्हणजे आपली बुद्धी कमी आहे म्हणून अनेक लीला केल्या. आणि आता यशोदा म्हणते कृष्ण आता तू बाहेर खेळायला जात जा. आणि कृष्ण आता बाहेर खेळायला निघालेला आहे. आणि त्यांनी सगळ्यात आधी काय केलं गोपाळांची एक संघटना केली. ए गोपाळ इथे या तुम्ही. या 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 उठा उठा. बरं आहे तिथून द्या पाठिंबा काय अडचण नाही. सगळ्यात आधी गोपाळांचा पात्र परिचय करून घेतला भगवंताने. तुझं नाव काय रे. तुझं रे लवकर संग्राम वा. तुझं तुझं नाव तुझं 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 बस झाली. बरं गोपाळ आहे. असे छोटे छोटे गोपाळ भगवंताने गोळ्या केले. आणि भगवंताने विचारलं काय गोकुळात तेवढ्या तुकलोनी असताना तुमची तब्येत तेवढी का खालवली. फार तुम्ही उमेश महाराजासारखेच झाले आणि गंभीर महाराजासारखेच झाले. म्हणजे काय करावं देवा. लक्ष देऊन ऐका ऐका. जसं मालिकेच्या आधी एक टायटल येत असतं. पॅरेग्राफ येत असतो. सदर कथानक हे काल्पनिक असून ते जर कोणाशी जुळलं तर तो फक्त काय समजावा योगायोग समजावा. हे तुम्ही ध्यानात ठेवा. मग ऐका. भगवंताने विचारलं का रे गोपाळांनो तुम्ही तब्येत गोकुळात थोडं दही दूध तुपलोनी असताना तुमची तब्येत अशी का खालवली. म्हणजे काय करावं देवा. दूध जातं डेअरीला चटणी भाकर डेअरीला तब्येत कशी वाढायची. भगवंताने विचारलं डेअरी कोणाची. म्हणजे डेअरी कंसाची. फक्त योगायोग समजावा. डेअरी कोणाची म्हणजे कंसाची. अरे मग आईला मागून घ्या. मागितलं तरी देत नाही ना आमची मम्मी. आमच्या मम्मीला येत बाकी हिचं किडूक मिडूक झालं पाहिजे एवढंच आमच्या आईच्या डोक्यात. तसं नाही चोरून खायचं. गोपाळ म्हणजे पण कृष्ण आम्हाला चोऱ्या येत नाहीत ना. मी ना आद्य गुरु तुम्हाला शिकवायला. गोपाळांनो तुम्ही मोठ्याने हो म्हणायचं. मदत करणार ना. गोपाळांनो मोठ्याने. गोपाळांनो अजून थोडा आवाज वाढव. गोपाळांनो अजून थोडा आवाज पाहिजे मला. गोपाळांनो एवढा ठीक आहे. आता चला फक्त ह्या आवाजाची बॅटरी उतरू देऊ नका. बस एवढं करा. भगवान म्हणले अरे गोपाळा मग तुम्हाला चोऱ्या करायला मी शिकवतो ना. गोपाळांनो गोपाळांनो आजपासून आपल्याला चोऱ्या शिकायच्या. चोरीचा पहिला नियम. चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचं नसतं. चोरीला गेला धोतर नेसून काय गुतलं तर काय करायचं. चोरीचा पहिला नियम बाबा कपडे कसे घालायचे फिट्ट घालायचे. गोपाळांनो चोरीचा दुसरा नियम. चोरीला जाताना पांढरे कपडे घालून जायचं नाही. कारण अंधारात पांढरे कपडे लवकर दिसतात आणि पांढरे कपडे घालून चोऱ्या करणं एवढं सोपं नाही. गोपाळांनो चोरीचा तिसरा नियम. गरीबाच्या घरात जायचं नाही. ज्या घरात नवनीत आहे त्या घरात जायचं. गोपाळांनो गर्दीच्या घरात जायचं नाही. एकांताच्या घरात जायचं. गोपाळांनो मोठ्याने बोलायचं नाही. गोपाळांनो आता नाही रे नंतर तर चाललं नाही. अजून वर काही प्रॅक्टिकल आहे. थेरी अजून पुढे. गोपाळांनो चोरीला जाताना हळूहळू चालायचं.
सगळे नियम गोपाळांच्या डोक्यामध्ये घातले. आता गोपाळांनो शेवटचा साधा. गोपाळांनो, चोरीचा पहिला नियम ढिले कपडे घालून जायचं नसतं. लक्षात आलं का? चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचं नसतं. नियम लक्षात आला का? चोरीला जाताना पांढरे कपडे घालायचे नसतात. लक्षात आलं का? चोरीला जाताना हळूहळू चालायचं. लक्षात आलं का? चोरीला जाताना मोठ्याने बोलायचं नाही. लक्षात आलं का? ज्या घरात लोणी त्याच घरात जायचं. लक्षात आलं का? चोरीला जाताना एकांताच्या घरात जायचं. लक्षात आलं का? आजपासून चोऱ्या करायच्या का? आंबरड्याचे पोर आहेत ते इकडचे तिकडचे. आणि माझा दाव आहे, लहान लेकरच लक्ष देऊन ऐकतात. असे गोपाळ ट्रेन केले आणि आता भगवान चोऱ्या करायला सुरुवात करायला लागले. भगवान पुढं पाठीमाग गोपाळ एका एका घरात जायचे, अनेक खोड्या करायचे. गवळणी त्रस्त झाल्या आणि औषधीला म्हणू लागल्या, पहिली आली धावणी तुला यशोदे माहिती हा माझा सासरा ग एवढा सज्ज 5 वर्षापूर्वी आबाच्या हाताने त्यानं माळ घातली आणि जशी माळ घातली तसं कुठं कीर्तन कळालं की जात इकडं पार कुठपर्यंत घालून इकडे इकडे शिरूर एकाच गावाचं नाव सांगा करड्यापर्यंत जात इकडं शिरूर पर्यंत जात इकडं शिक्रापूर पर्यंत जात इकडं पुण्यापर्यंत जात. आणि तुला सांगते यशोदे आमचं म्हातारं जसं कीर्तनाला जायला लागले तसं घरात चपला कोणाला विकत घ्याव्याच लागले. आणि म्हातारं ग एवढं हुशार सगळ्याच्या पायाचे नंबर पाठ. आणि काल ग म्हाताऱ्या अंगणामध्ये झोपलं तुझा कृष्णाला डेरा पडून गेला. यशोदामध्ये जमणार नाही यायचं तर मुद्दे मला असं यायचं नाही तर नाही. पुढची लीला शेखर महाराजाच्या मुखातून ऐकली होती तेवढी सांगतो. मग ह्या गोपिका हो ह्याने मीटिंग ठेवली आणि त्यातली एक मुली माझ्यासारखी हुशार तर भांबरड्यात नाही म्हणजे जागेवर पकडणार कृष्णाला येऊ तर द्या माझ्याकडे त्या. मग तिनं काय केलं लक्ष देऊन ऐका. मोठी भाकरीची परात घेतली ऐकताय ना. त्याच्यात काठोकाठ पाणी भरलं त्याच्यात एक पातेलं पालतं टाकलं त्याच्यावर एक लोण्याचं गाडगं ठेवलं ते शिंक्यात ठेवलं त्याच्या खाली बास टाकली झोपली. ती म्हटली कृष्णा आला की डेऱ्याला धक्का लागला की त्याच्यातलं पाणी अंगावर पडलं की मला जाग आली की कृष्णाला रंगी हात मी पकडणार एवढा मनसुबा आखला. पण तिला काय माहिती तू चतुर आहे हा चतुरा तू सगळं म्हणी गोपाळांनो रोज आपण सडे गोटे खडे गोटे सराटे घेतो. आज कमळाची देठ घ्यायची कशा करता डोकं चालवायचं नाही सांगितलं तेवढं ऐकायचं. भगवंताने कमळाची देठ घेतली लक्ष देऊन ऐका. त्या परातीत देठ सोडलं असं पाणी ओढलं आणि तिच्या गादीवर झोपली ती त्याच्यावर सोडलं. 5 मिनिटामध्ये उजनीने काम झालं. सर्व क्षेत्र ओलिता खाली आले. भगवंतानी लोणी खाल्लं ना भगवंत गेले पळून. ती सकाळी उठी म्हणजे माझ्यासारखे तर भांबरड्यात कधी हुशार नाही. आणि डोळे उघडून पाहते तर पाहते गवळणी तर ते पालत हे दुधाने घोटाळा झालाच नाही.
आणि सहज गादीकडे लक्ष दिलं तर गादी ओली. तिने बाई गादी कस काय ओली झाली, मला तशी तर सवय नाही. आणि तुमचा गैरसमज होतोय काय, तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही हा तुमचा गैरसमज. तशी म्हणजे पाण्याचा तांब्या उशाला घेऊन झोपायचं तो ओतून द्यायचा झोपेत, अशी तुमच्या डोक्यात आलं तसलं काय नाही. कीर्तनात चांगले विचार करा. अशा खूप भगवंतानं खोड्या केल्या. पण भगवंताला वाटलं पुढे बहुत करणे आहे. एके दिवशी भगवंतानं घरात खोडी केली. यशोदेला प्रचिती आली. यशोदा म्हणजे कृष्णा उद्यापासून वनात जायचं. भगवान म्हणले सच्चा कार्यकर्त्याला काय कुठे जाऊन कार्य करायचं, मग बारामती काय माढा काय. भगवंताने आपलं कार्यक्षेत्र बदललं. वनात घेऊन सगळ्या गोपाळाला गेले. गोपाळासोबत अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळून गोपाळ दमले. सगळ्यांच्या शिदोर एका जागी केल्या. सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकारानं बसवलं. आता तुम्हाला सांगतो किती लोक विचित्र झाले, किती राजकारणाचा नाद. काळेवाडीला काला झाला. आबा माझा तुम्ही होते काळेवाडीला काला झाला. आणि मी सहज म्हटलं की सर्व भगवंतांनी सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकारानं बसवलं. तिथंच एक पुढारी मला महाराज बीजेपीचा प्रचार करतात. आता काय सांगा, मला ते भागवता श्लोक आहे होता सर की सगळ्या गोपाळाला कसं बसवलं, कमळाच्या आकारानं. आता भागवतात घडीसारखं बसलंय म्हणलंच नाही, तुम्ही म्हणू कसं. आता आमचे तर आहे सहज बोलून कमळाच्या आकारानं बसवलं. सगळ्यांच्या शोधून एका जागी केल्या. देवडा परमात्मा मध्यंतरी उभा राहिला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडं पहा, हो इकडं पहा, सगळ्यांनी इकडं पहा. दिसतोय का मी? नसलं दिसत तो डोळे तपासून घेण्याची गरज नाही. पाहता माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केलं. भगवंताने सर्वांच्या मुखात नर्म हास्य निर्माण केलं. थोडा हसा बाबा, सगळं गाव हसले, तुम्हीच राहिले ते बी हसले, जमलं. चला, भगवंताने सर्वांच्या मुखात नर्म हास्य निर्माण केलं. सर्वांना काला वाटला. बिभ्रत्वेनो जठर पटो यशुंद्रवेत्रेचे कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंबुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिः कुंडली श्री ज्ञानदेव महाराज कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर मला जसं वेड वाकडं या प्रसंगाला जसा न्याय देता आला तसा देण्याचा मी प्रयत्न केला. वेडी वाकडी सेवा जी झाली, जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य आणि माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुचा हा कृपा प्रसाद आहे. हा झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्याविषयी सद्भावना. या ठिकाणी उपस्थित वारकरी संप्रदायाचं भजन वैभव सगळीच मंडळी आहेत. त्यामध्ये आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शक असलेले जवळजवळ आता त्या पिढीतले ते कला टिकून ठेवलेले आणि त्या उंचीचे एकमेव गायक म्हणजे आमच्या आबा आहे. आबाच्या संचे सगळे गेले. आता गेले म्हणजे आवाजाने गेले, पण आमच्या आबाचा आवाज इतका सुद्धा इकडं तिकडं नाही. नाहीतर बरेच ते आमचे हे सांगत असतात आणि पण आमच्या आबाने रियाजाने आणि सेवेने आवाज तसाच काय केलेला आहे, टिकून ठेवला आहे. मला वाटतं इथंच येतात त्याला 20 का 22 वर्ष झाली. आबा तुमच्या गावात येतात. आबांची उपस्थिती आहे. आमचे धन्यकुमार, धन्यच आहेत ते, वादच नाहीत, तेही उपस्थित आहेत. महाराज, मला धन्यकुमार महाराजांचा एक विशेष वाटतो, आवाज जेवढा गोड तेवढा स्वभाव गोड. नाही तर ज्यांचा आवाज गोड त्याला लय खोड. अपवाद आहे म्हणून तर म्हणलो आवाज. आवाज जे असतात त्यांच्या पुढे म्हणत नाहीत. आमचे धन्यकुमार महाराज, त्याप्रमाणे आमचे ईश्वर महाराज, आणि त्यांचं नाव ईश्वर आहे, त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे. महाराज 2 वर्षापूर्वी ते एकदम मृत्यूच्या जवळ जाऊन वापस आले, केवळ संप्रदायाची सेवा करण्याकरता ध्यानात. असे आमचे ईश्वर महाराज, त्यांची उपस्थिती आहे. आणि ज्यांचं वर्णन मी नाही, तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी करून ठेवले. चालती स्थिर स्थिर गरुड टकयाचे भार आणि गरजती गंभीर टाळ श्रुती मृदंग. गरजती कैसे गंभीर. आणि खरं सांगतो, तोंडावर म्हणून नाही सांगतो, आमचे गंभीर महाराज भवानी शंकर यांचे शिष्य.
ज्या जागतिक लेवलचे ख्यातनाम मृदंग वादक आहेत असे भवानी शंकर त्यांचे शिष्य आहेत. पण त्यांच्या वाजवण्यातलं वैशिष्ट्य मला भावलेलं, मला लय कळत नाही बरं आवाज, पण मला काय वाजवतात हे कळत नाही, पण गोड वाजवतात का नाही हे नक्की कळत. गोडवा कळतो. मी बरेच भवानी शंकरांचे शिष्य पाहिले. खरं तर शिष्य नाहीत पण शिष्याचे शिष्य आहेत. त्यांच्या अंगात शंकर नाही, नुसती भवानीच आहे. गायकाने खर्ज लावून ह्याचा मुकडा, गायकाच्या ताना चालू ह्याचा ठ्याका चालू. का हे अक्कल नाही. आणि असं वाटायला लागलं कधी कधी बिना पकवाजाचं कीर्तन करावं का काय. आता ते काय झाले, या गायक लोकांना मोबाईल मध्ये इन्स्ट्रुमेंट आले, ते लावून द्यायचं आणि मधात फक्त आपला काय घालायचा, आवाज घालायचा. मला तर वाटायला गंभीर महाराजाचा तसा मृदंग सेट करून घ्यावा आणि म्हणताना असं दोन्हीला तोंड लावून म्हणावं का. अवघड परिस्थिती झाली. पण वाजवण्यातली पोषकता, आणि त्यात एक सांगतो, ते क्लासिकल किती तयार आहेत हे आपल्याला माहित असेल किंवा नसेल माहित, पण आमच्या दृष्टीने वारकरी कीर्तन कोणी वाजवतं, गंभीर महाराजांनी, अशी आम्हाला भावना आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, गावकऱ्यांची विशेषता. गावकरी मंडळी तज्ञ आहेत महाराज. त्याने गायक पोषक, वादक पोषक, सिस्टीम पोषक, कीर्तनकार पोषक. आता कुठे गाभा सांगा. एवढे चांगले कलाकार असले, कीर्तनकार बेसुरे असला तर काय उपयोग आहे त्याचा. मी मोठा गायक नाही पण मी बेसूर आहे ना. हा, नाही तर काय काय मनोने भिन्न भेद नाही, भिन्न भेद नाही. म्हणून सर्वांची योजना करणारे आपण सर्व मंडळी तुमचे द्यावे, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. अशा वारकरी संप्रदायात वाहत चाललेल्या झंझावातात आपण भांबर्ड्याच्या सप्ताचा दिवा तेवट ठेवलाय. तुमचं करावं तेवढं कौतुक ठेवलं. आवा बरोबर ना. सध्या काय चाललंय धिंगाणा, पण त्या काळातही तुम्ही ते जपून ठेवलंय. फक्त एक विनंती करतो, हे असंच जपून ठेवा. ह्याला कोणाची नजर लागू देऊ नका. संप्रदायाला न शोभणारी कोणतीच गोष्ट आपल्या संयोजकाकडून होणार नाही, झाली नाही, मात्र होऊ नये एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मी तुम्हाला म्हणलो होतो 11:15 संपेन, पण 10 मिनिटं जास्त झाल्याबद्दल माफी मागतो. तुम्ही मला माफ करावं अशी विनंती करतो. माफ केलं का? म्हणजे माझं चुकलंच म्हणायचं. विठ्ठल जय जय तुका म्हणे भूमंडळी
पाया पेटीत करा